मंडळी नमस्कार. मी पत्रकार बाबू पोटे आणि आपण पाहत आहे संवाद मराठी लाईव्ह. मंडळी, कर्जतच्या राष्ट्रवादी भवनमध्ये आज एका पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. काही तासांपूर्वीच ठाकरे गटाचे उपजिल्हा प्रमुख नितीन सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या पत्रकार परिषदेत परिवर्तन विकास आघाडीचा प्रयोग जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत पुन्हा एकदा राबवण्याचा निर्णय घेण्यात आला. या बैठकीला किंवा या पत्रकार परिषदेला राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते बंधू उर्फ पुंडलिक पाटील, जिल्ह्याचे राष्ट्रवादीचे युवक अध्यक्ष अंकित साखरे, ठाकरे सेनेचे खालापूर तालुका प्रमुख एकनाथ पिंगळे, कर्जतचे राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष दीपक श्रीखंडे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. दोन्ही पक्षांचे प्रमुख पदाधिकाऱ्यांची मोठी उपस्थिती होती. कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. विशेष म्हणजे परिवर्तन विकास आघाडीचा जो प्रयोग कर्जतमध्ये राबवण्यात आला होता त्याला मोठं यश मिळालं होतं. कर्जत नगरपालिकेची जी निवडणूक झाली त्या निवडणुकीत परिवर्तन विकास आघाडीच्या माध्यमातून निवडणुकीला सामोरे गेलेल्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार, राष्ट्रवादीकडून त्या उमेदवार होत्या पुष्पा दगडे, तब्बल 4,500हून अधिक मतांनी लीड घेत निवडून आल्या होत्या. त्यामुळं परिवर्तन विकास आघाडीचा तो जो काय प्रयोग आहे तो कर्जतमध्ये यशस्वी ठरल्याचं चित्र किंवा तो प्रयोग यशस्वी झाल्याचं समोर आलं होतं. खोपोलीत थोडासा तो प्रयोग फसला होता आणि खोपोलीचे जे परिवर्तन विकास आघाडीचे राष्ट्रवादीचे उमेदवार होते डॉक्टर सुनील पाटील, त्यांना 1,001 मतांनी पराभव पाहावा लागला. आपण कर्जत आणि खोपोली जर का तुलना करायचं ठरवलं तर खोपोलीपेक्षा कर्जतमध्ये जे काय मनोमिलन झालं होतं की एक संघपणा जो काय कार्यकर्त्यांमध्ये होता, सुरुवातीपासून जी काय भावना होती की समोरच्या पक्षाला आपल्याला हरवायचं आहे, आपल्याला कुठल्या परिस्थितीत सत्ता घ्यायची, तो एक संघपणा, ते मनोमिलन खोपोलीत आपल्याला पाहायला मिळालं नाही. त्यामुळे खोपोलीत फटका बसला आणि कर्जतमध्ये मोठ्या मताने पुष्पा दगडे नगराध्यक्ष म्हणून निवडून आल्या. विशेष म्हणजे वन साइड, एक हाती सत्ता कर्जतमध्ये परिवर्तन विकास आघाडीच्या माध्यमातून आली आहे. आजच उपनगराध्यक्षपदी ज्येष्ठ नगरसेवक संतोष पाटील यांची सुद्धा निवड झाली. ते ठाकरे गटाचे नगरसेवक आहेत. त्यामुळे एकंदर जर का आपण एकत्र आलो, एक दिलाने प्रामाणिकपणे दोन्ही बाजूंनी जर का काम झालं तर काय होऊ शकतं याचं ज्वलंत आणि जिवंत उदाहरण म्हणजे कर्जतची निवडणूक. कर्जतमध्ये विद्यमान आमदार महेंद्र थोरवे, भाजपचे पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर आणि ज्यांच्या घरात नगराध्यक्षपदाची उमेदवारी होती ते माजी आमदार सुरेश लाड, असे 3 दिग्गज नेते मैदानात होते. त्या तुलनेत नितीन सावंत असतील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे असतील, ही मंडळी तशी नौकी होती. म्हणजे नगरपालिका निवडणुका लढण्याचा फारसा अनुभव काही त्यांना नव्हता. नितीन सावंत यांनी जरी निवडणूक लढल्या असतील नगरपालिकेत तरी त्या वार्डापुरत्या त्यांची निवडणूक मर्यादित होती. सुधाकर झाल्यानंतर नगरपालिकेचा काहीच अनुभव नव्हता, कारण त्यांच्या हातात आता नेतृत्व आलं. यापूर्वी पक्षाचं नेतृत्व सुरेश लाड यांच्याकडे होतं आणि एका जिल्हा परिषद वार्डाचं नेतृत्व त्यांनी केलं आणि त्यांनी कधीच ढवळढवळ कुठल्या म्हणजे गोष्टीत केली नसल्यामुळे त्यांना अनुभव नव्हता. असं असताना सुद्धा कर्जतमध्ये मिळालेला विजय खूप मोठा आणि आशादायी आहे. खोपोली थोडीशी गडबड झाली. सुनील पाटील यांची उमेदवारी उशिरा जाहीर झाली. एक संघपणा नव्हता. ठाकरे गटाने 11-12 उमेदवार उभे केले. एकमेकांच्या विरोधात उमेदवार होते आणि त्याचा फटका सुनील पाटील यांना बसला. ठाकरे गटाचं तर पानिपतच झालं. राष्ट्रवादीच्या सुद्धा 7च जागा आल्या. मित्रपक्ष असलेल्या शेका पक्ष 4 आणि राष्ट्रवादी 7 अशा 11 जागांवरती त्या आघाडीला समाधान मानावं लागलं. कर्जतमध्ये जो काही विजय मिळाला होता त्या विजयांची परंपरा किंवा तो परिपाक लक्षात घेत ते जे काही विजयाचं जे काय बाळकडू आहे किंवा जो काही विजय पदरात पडला होता तोच विजय जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत कसा कॅश करायचा याची रणनीती दोन्ही पक्षांनी आखली आणि आज त्या गोष्टीवरती एकमत होऊन कर्जत आणि खालापूर दोन्ही तालुक्यात एकमत होऊन आघाडीची स्थापना करण्यात आली. परिवर्तन विकास आघाडीच्या माध्यमातून कर्जतच्या 6 जिल्हा परिषदेच्या जागा, पंचायत समितीच्या 12, खालापूरमध्ये जिल्हा परिषदेच्या 4 आणि पंचायत समितीच्या 8 अशा जागांवरती निवडणूक लढवली जाणार आहे. त्यापैकी कर्जतच्या 2, एक त्यातली राष्ट्रवादीची आणि एक ठाकरे सेनेची, खालापूरच्या 2, पुन्हा ठाकरे सेना आणि राष्ट्रवादीची, अशा 4 जागांच्या जिल्हा परिषदेच्या उमेदवारांची नावं जी आहेत ती जाहीर करण्यात आली. त्या नावांची घोषणा नितीन सावंत यांनी आज केली. खरं तर ठाकरे गटाची ग्रामीण भागात चांगली ताकद आहे हे निश्चितपणे मान्यच करावं लागेल. विशेष म्हणजे नितीन सावंत यांना बऱ्यापैकी मतदान विधानसभेच्या निवडणुकीत ग्रामीण भागाने दिलं होतं आणि त्या ताकदीचा फायदा घेण्याचा जर का प्रयत्न किंवा जे का ठरवलं राष्ट्रवादीने तर ती ताकद निश्चितपणे राष्ट्रवादीला उपयोगी ठरू शकते. दुसरीकडं राष्ट्रवादीची चांगली ताकद असल्यामुळे दोन्ही तालुक्यात त्याचा फायदा निश्चितपणे ठाकरे सेनेच्या उमेदवारांना होऊ शकतो आणि
मोठा विजय दोन्ही तालुक्यात जर का एक दिला नाही, जसं कर्जतमध्ये काम झालं तसं जर का काम करण्याचा प्रयत्न दोन्ही पक्षाकडून प्रामाणिकपणे झाला तर कर्जत सारखा मोठा विजय जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत दोन्ही तालुक्यात या पक्षांना निश्चितपणे मिळू शकतो. विशेष म्हणजे परिवर्तन विकास आघाडीत शेका पक्ष असेल, काँग्रेस असेल, हे छोटे छोटे पक्ष त्यावेळेस सहभागी झाले होते. भाजप मात्र परिवर्तन विकास आघाडीत काही सहभागी झाला नव्हता. कर्जतची खोपोलीची निवडणूक भाजपने शिंदे सेनेसोबत जाऊन लढली होती. आज शिंदे सेनेची भूमिका वेगळी आहे. आज भाजपची भूमिका वेगळी आहे. शिंदे सेनेसोबत कुठल्याही परिस्थितीत जायचं नाही, कारण कर्जतला जो काय पराभव झाला भाजपच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराचा, एकच जागा भाजपशी निवडून आली, तो पराभव भाजपच्या प्रचंड जिव्हारी लागलाय आणि तो पराभव जिव्हारी लागला असताना शिंदे सेनेने कर्जतमध्ये परस्पर 6 जागांवरती उमेदवार जाहीर केले. खालापूरच्या 2 जागांवरती परस्पर उमेदवार जाहीर केले. विशेष म्हणजे भाजपला कुठेही विश्वासात घेतलं नव्हतं. त्यामुळे भाजपची अवस्था आता अशी झाली आहे की शिंदे सेनेसोबत फरफटत जायचं की राष्ट्रवादीचा पर्याय निवडायचा, परिवर्तन विकास आघाडीत जायचं किंवा स्वतंत्रपणे लढायचं, अशा द्विधा मनस्थितीत भाजपची नेते मंडळी, भाजप संपूर्ण पक्ष आता सध्या पडलाय. त्यामुळे भाजप या सगळ्या प्रकरणात नेमकी काय भूमिका घेते हे सुद्धा पाहावं लागणार आहे. विशेष म्हणजे आजच्या पत्रकार परिषदेत नितीन सावंत यांनी खुलं आमंत्रण भाजपला दिलंय. आज ज्या जागा जाहीर केल्या त्या 2 खालापूरच्या आणि 2 कर्जतच्या जाहीर केल्या. उर्वरित पंचायत समितीच्या जागा असतील किंवा उर्वरित ज्या जिल्हा परिषदेच्या जागा असतील त्या जागा काही जाहीर केलेल्या नाहीत. भाजप जर का सोबत आला तर काय ऍडजस्टमेंट करावी लागतील, कुठल्या जागा त्यांना सोडाव्या लागतील, हा विचार करूनच केवळ आज 2-2 जागा जाहीर करण्यात आलेल्या आहेत. त्यामुळं आता आजपासून खरं तर अर्ज दाखल करण्याची सुरुवात झाली, प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यामुळे भाजपने जर का फास्ट प्रक्रिया राबवली किंवा योग्य तो प्रतिसाद दिला तर कदाचित ह्या ज्या परिवर्तन विकास आघाडीत जी स्थापन झाली आहे त्या परिवर्तन विकास आघाडीत भाजप सुद्धा आपल्याला दिसू शकेल. त्यामुळं एका प्रकारे शिंदे सेनेला रोखण्यासाठी जी काय रणनीती आखली जाते ती रणनीती योग्य दिशेने चालली असं म्हटलं तर ते काय अतिशयोक्ती ठरणार नाही. भाजपच्या भूमिकेवर मात्र बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत. भाजपचे नेते मंडळी काय निर्णय घेतात याची उत्सुकता सगळ्यांनाच आहे. आता चेंडू जो आहे तो भाजपच्या कोर्टात आहे. पनवेलचा निकाल झालाय, महापालिकेतून आता सगळे मोकळे झाले. त्यामुळं आज उद्यापर्यंत त्यातला मार्ग निघेल आणि भाजप नेमका कोणासोबत जातोय हे सुद्धा कळेल. जर भाजप ह्या परिवर्तन विकास आघाडीत आला नाही तर भाजपला स्वतंत्र लढावं लागेल असं चित्र सध्या तरी आहे. अर्थात खोपोलीत शिंदे सेनेने भाजपला उपनगराध्यक्ष दिलाय, एक स्वीकृत नगरसेवक दिलाय. असं जरी असलं तरी ग्रामीण भागात आणि शहरात वेगळ्या वेगळ्या गोष्टी असतात, चित्र वेगवेगळं असतं. ग्रामीण भागातल्या समस्या, ग्रामीण भागातले प्रश्न, ग्रामीण भागातले कार्यकर्ते वेगळे असतात. त्यामुळे भाजपच्या नेत्यांची, कार्यकर्त्यांची जी काय भूमिका आहे ती खरं तर राष्ट्रवादीसोबत जावं अशाच पद्धतीची आहे. परंतु परिवर्तन विकास आघाडीच्या माध्यमातून नगरपालिकेच्या निवडणुका ठाकरे सेना आणि राष्ट्रवादी एकत्र लढल्यानं त्यांची पहिली आघाडी झाली आहे. परंतु त्यांनी पर्याय खुले ठेवले आहेत, दरवाजे उघडे आहेत. भाजपला जर त्या दरवाज्यातून आत यायचं असेल तर दरवाजे उघडे आहेत, पर्याय खुले आहेत. भाजप यातला निर्णय घ्यायचा, भाजपने आता डिसिजन घ्यायचं आहे. विशेष म्हणजे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे नसताना ह्या घडामोडी होत आहेत. कार्यकर्ते कुठेही खचलेले दिसत नाहीत. सुधाकर घारे त्यांच्यावर जे काही संकट आहे त्यातून बाहेर निश्चितपणे येतीलच. कदाचित ह्या सगळ्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू असताना ते त्या संकटावरती मात करतील आणि पुन्हा येतील. परंतु ते नसताना ज्या पद्धतीने कार्यकर्ते किंवा जे पदाधिकारी आहेत ज्या पद्धतीने हँडल करतायत किंवा जी काय परिवर्तन विकास आघाडी कर्जतमध्ये मोठ्या मताने जिंकली होती तोच फॉर्म्युला या अन्य ठिकाणी राबवण्यासाठी जे काय प्रयत्न केले जात आहेत ते प्रयत्न खरंच कौतुकास्पद असे आहेत. विशेष म्हणजे नितीन सावंत यांचे आभार मानले पाहिजेत आणि ठाकरे सेनेचे सुद्धा आभार मानले पाहिजेत की त्यांनी राष्ट्रवादीसोबत जाण्याचा निर्णय घेतला. खरं तर खोपोलीत ज्या काही गोष्टी झाल्या होत्या, म्हणजे थोडंसं गढूळ जे काय वातावरण झालं होतं ते वातावरण मागे टाकत, म्हणजे त्याचा विचार न करता उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि अजितदादांची राष्ट्रवादी एकत्र येते पुन्हा, ही सुद्धा खूप मोठी गोष्ट आहे. त्यामुळे हे 2 पक्ष जर एकत्र आले तर निवडणुकीतील जे निकाल आहे, जे चित्र आहे ते निश्चितपणे बदललेलं आपल्याला पाहायला मिळेल. आणि त्यात जर का भाजप सोबत आला तर एकतर्फी सगळ्या निवडणुका होतील मतदारसंघात, असं चित्र निश्चितपणे आहे. आता विद्यमान आमदार महेंद्र थोरवे भाजपला सोबत घेण्यात कशा पद्धतीने यशस्वी होतात हे सुद्धा पाहावं लागेल. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची दोन्ही बाजूला बोलणी चालू आहेत. म्हणजे राष्ट्रवादीकडे सुद्धा त्यांचं बोलणं सुरू आहे आणि शिंदे सेनेसोबत सुद्धा बोलणं सुरू आहे. यातून मार्ग कसा निघतो हे सुद्धा पाहावं लागणार आहे. एक मात्र खरं आहे की आज परिवर्तन विकास आघाडीच्या माध्यमातून निवडणुकीला सामोरे जायचा जो काही निर्णय झालाय तो निर्णय कार्यकर्त्यांना प्रचंड आवडलाय. विशेष म्हणजे उमेदवारांच्या फायद्याचा आहे तो. कारण इतके दिवस राष्ट्रवादी स्वतंत्रपणे प्रचार करताना दिसत होते, ठाकरे सेनेचे कोणी त्यांच्यासोबत सहभागी होत नव्हते. परंतु आज अधिकृत आघाडीची घोषणा झाली, परिवर्तन विकास आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढण्याचं जाहीर करण्यात आलं. त्यामुळे ठाकरे सेनेची जी काही मंडळी, जे काही नेते मंडळी आहेत, जे काही कार्यकर्ते आहेत ते उद्यापासून प्रचारात आपल्याला दिसतील आणि
एक दिलाने अजून बराच कालावधी, साधारण महिनाभराचा कालावधी आहे. एक दिलाने जर का एकजीव होऊन दोन्ही पक्षांनी काम केलं तर यश निश्चितपणे पदरात पडू शकेल. भाजप जर का सोबत आला तर त्या यशाला आणखी चांगली किनार लावेल आणि यशाची जी कमान आहे ती आणखी उंच जाईल, असं चित्र सध्या तरी आहे. खरं तर निवडणूक जाहीर झाली आहे, आचारसंहिता आहे, उमेदवार प्रचार करतायत. आज अधिकृतपणे राष्ट्रवादी आणि ठाकरे सेनेने उमेदवार जाहीर केलेत. अजून शिंदे सेनेचे उमेदवार जाहीर व्हायचे आहेत. भाजपची भूमिका अजून स्पष्ट व्हायची आहे. शेका पक्ष असेल किंवा अन्य लहान पक्ष असेल त्यांची भूमिका काय आहे हे चित्र स्पष्ट व्हायचंय. हे सगळं चित्र आज उद्या 2 दिवसात क्लिअर होईल, स्पष्ट होईल आणि निवडणुकीचा प्रचार वेग घेईल. घरोघरी प्रचार करून उमेदवार आपल्या पद्धतीने मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतील. अ, निवडणूक 5 फेब्रुवारीला होती आणि 7 फेब्रुवारीला निकाल आहे. 7 फेब्रुवारीला सगळं क्लिअर होईलच. परंतु ग्रामीण भागात राष्ट्रवादीची आणि ठाकरे सेनेची चांगली ताकद असल्यामुळे आजच्या घडीला जी काही परिवर्तन विकास आघाडी झाली ती फेवरेबल निश्चितपणे आहे. वातावरण आज त्यांच्या बाजूने निश्चितपणे आहे. भाजपच्या भूमिकेकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. भाजप नेमकी काय भूमिका घेते हे सुद्धा पाहावं लागणार आहेच. परंतु आजच्या आघाडीने मतदारसंघातील जे काही वातावरण आहे ते बदललंय, वारं फिरलंय असंच म्हणावं लागेल.